करतो इज्जत करा सांगतोय बरं तुम्ही उगाच रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला सहन करतोय खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटलानं माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या गैरवर्तनामुळे आणि उघडपणे दिलेल्या धमक्यांमुळे सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर लोकप्रतिनिधींकडून झालेला हा थेट हल्ला अत्यंत गंभीर मानला जातोय. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी नाचक्की झाली आहे. या संपूर्ण वादामुळे संजय दिना पाटील याची खासदारकी बरखास्त होणार का अशी चर्चा आता सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे खरंच या गुंडाची खासदारकी जाणार का पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. या वादाची सुरुवात महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यातील जुन्या राजकीय संघर्षातून झाली. संजय दिना पाटील यानं पूर्वी एका जाहीर वक्तव्यात जर कोणी माझ्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन केलं तर मी थेट बॉम्ब टाकेन अशा स्वरूपाचं प्रक्षोभक विधान केलं होतं. या विधानामुळे मुंबईत राजकीय वातावरण आधीच तापलं होतं. या अत्यंत संवेदनशील विधानावर संजय दिना पाटील याची अधिकृत बाजू आणि स्पष्टीकरण घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी त्याच्या निवासस्थानाबाहेर गेले होते. पत्रकारांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून त्यांना त्यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच खासदार महोदयाचा संयम सुटला आणि उपस्थित पत्रकारांवर आपला प्रचंड राग काढला. त्यानं केवळ प्रश्नांची उत्तर देण्यास नकार दिला नाही तर अत्यंत अर्वाच्य आणि खालच्या पातळीवर जाऊन पत्रकारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांदेखत त्यांनी पत्रकारांना कॅमेरे बंद करण्याचा हुकूम सोडला आणि पुन्हा जर माझ्यासमोर आला तर जिवंत सोडणार नाही किंवा मारून पाठवीन अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व थरारक आणि धक्कादायक प्रसंगाचं चित्रण पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झालंय आणि काही वेळात हा व्हिडिओ सोशल मीडिया तसंच वृत्तवाहिन्यांवर वाऱ्यासारखा पसरला. अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो इज्जत करतो इज्जत करा सांगतोय बरं तुम्ही उगाच रेकॉर्ड कर. इज्जत करतो उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला सहन करतोय खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू दे. येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला सहन केलं खूप. हा खासदार संजय दिना पाटलाच्या या हिंसक आणि बेजबाबदार वर्तनाचे व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होताच पत्रकार संघटनांनी राज्यभरात तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला. लोकप्रतिनिधीच्या अशा गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी गृह विभागाकडे केली. विरोधी पक्षांनी विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांना थेट धारेवर धरलं. संजय राऊत यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत मुंबई पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र लिहिलं. राऊत यांनी आपल्या पत्रात असा युक्तिवाद केला की एका बाजूला देशात सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणांवरून कडक कायदे लादले जातात तर दुसऱ्या बाजूला थेट बॉम्ब टाकण्याची आणि पत्रकारांना मारण्याची धमकी देणाऱ्या खासदारावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांनी संजय दिना पाटील याच्यावर थेट UAPA सारख्या कडक आणि दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली. विरोधी पक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनमानसातील वाढत्या असंतोषामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर दबाव वाढलाय. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत शिवसेना शिंदे गटानं बचावात्मक पाऊल उचललं. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आपल्या सर्व आमदारांना, खासदारांना आणि प्रवक्त्यांना जाहीर व्यासपीठावर बोलताना भाषेचा संयम राखण्याचे कडक निर्देश दिले होते. त्यानंतरही पक्षाच्या एका वरिष्ठ खासदाराकडून असं वर्तन झाल्यानं शिंदे कमालीचे नाराज असल्याचं अंतर्गत गोटातून समजतं. मी त्यांच्याशी बोललो
त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती. मी पत्रकारांचा अपमान, नेहमी पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. परंतु दररोज जे कोणी काय त्यांना म्हणतात, अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तोडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या, नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी आणि माध्यमांचा रोष शांत करण्यासाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तातडीनं समोर येत संपूर्ण पत्रकार विश्वाची जाहीर माफी मागितली. संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की संजय दिना पाटील यांनी वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह असून शिवसेना किंवा महायुतीमधील कोणताही घटक पक्ष अशा भाषेचे किंवा धमक्यांचे समर्थन करत नाही. या विषयावर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे स्वतः संजय दिना पाटील यांच्याशी बोलणार असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. परंतु पक्षानं मागितलेली ही जाहीर माफी पत्रकारांचा आणि विरोधकांचा संताप शांत करण्यास पुरेशी ठरलेली नाही. संजय दिना पाटलांना बद्दलचं जे अपशब्द संजय राऊतने वापरले होते, कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. आजही मला जे काही माहिती तुमच्या माध्यमातून मिळते की काही पत्रकार गेले त्या टायमाला सुद्धा ते चिडले होते. काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली किंवा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यावर नाराज आहेत. याबद्दलच्या बातम्या फक्त आपल्या माध्यमातून चालत आहेत. संजय दिना पाटलांबरोबर शिंदे साहेबांचं सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांनी त्यांच्यातलं काय जे काय आपसमध्ये बोलणं झालं हे संजय दिना पाटलांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना माहिती. राजकीय दबाव आणि जनक्षोभ जरी शिगेला पोहोचला असला तरी कायदेशीर प्रक्रियेचा विचार करता संजय दिना पाटील याची खासदारकी केवळ या एका घटनेमुळे थेट किंवा तातडीनं बरखास्त होऊ शकत नाही. भारतीय संविधानाच्या आणि लोकसभेच्या नियमानुसार कोणत्याही खासदाराचं पद रद्द करण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. पहिली शक्यता म्हणजे जर या प्रकरणी पत्रकारांनी किंवा विरोधी पक्षांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे अधिकृत तक्रार केली तर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. विशेषाधिकार समिती यावर संपूर्ण चौकशी करेल, खासदारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देईल आणि जर त्यांच्या वर्तनामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलाय असं सिद्ध झालं तर समिती त्यांच्यावर निलंबनाची किंवा इतर शिस्तभंगाची कारवाई करू शकतं. दुसरी कायदेशीर शक्यता म्हणजे फौजदारी कारवाईची असते. जर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं आणि भविष्यात न्यायालयानं संजय दिना पाटील याला लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत किमान 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची कारावासाची शिक्षा सुनावली तरच त्यांची खासदारकी आपोआप रद्द होऊ शकते. सध्याच्या घडीला या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वादळ निर्माण केलंय. एकनाथ शिंदे यांच्या पक्षासमोर जनतेचा आणि माध्यमांचा विश्वास गमावू नये म्हणून समतोल साधण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. या प्रकरणात पोलीस आता नेमकी काय भूमिका घेतात? संजय दिना पाटील याच्यावर धमकी आणि शिवीगाळीचा रितसर गुन्हा दाखल होतो का? आणि पक्ष त्यांच्यावर अंतर्गत पातळीवर कोणती शिस्तभंग विषयक कारवाई करते यावरच पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.